नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये मी आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण 4 घटकांचं वाचन केलं आणि त्यांचे व्हिडिओ पण पाहिले, त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार। तर अभिनव इयरबुक 2024चं आपण रिव्हिजन किंवा समरी टाइप पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण 5वा घटक पाहणार आहोत। त्याचं नाव आहे वैज्ञानिक संरक्षण विषयक व अवकाशीय घडामोडी। तर याचा आपण 2 विभागामध्ये व्हिडिओज पाहूया। भाग 1 मध्ये आपण अवकाशीय घडामोडी पाहू आणि भाग 2 मध्ये वैज्ञानिक व संरक्षण विषयक घडामोडी पाहू। चला तर भाग 1 आपण स्टार्ट करू। त्यातला पहिलाच इश्यू आहे इस्रो कडून आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण। आदित्य L1, आदित्य हे सूर्याचं समानार्थी शब्द आहे। भास्कर, रवी, आदित्य असे शब्द आपण वापरतो आणि L1 हा एक पॉइंट आहे, त्याविषयी आपण विस्तृतरित्या इथे आपण चर्चा करणार आहोत। म्हणून सूर्याची जी मोहीम आपण राबवलेली आहे त्याला आपण आदित्य L1 असं नाव दिलेलं आहे। पाहू याची काय वैशिष्ट्ये, कधी प्रक्षेपण झालं, कशाद्वारे प्रक्षेपण झालं, वजन किती होतं वगैरे। तर 2 सप्टेंबर 2023 रोजी या आदित्य L1 चं प्रक्षेपण इस्रोने केलेलं आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्था। प्रक्षेपण स्थळ होतं श्रीहरिकोटा। आता पहा, श्रीहरिकोटा जे स्थळ आहे तर तिथे सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र आहे आपलं, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशला। आणि जनरली तिथनच बऱ्यापैकी आपले उपग्रह प्रक्षेपित होत असतात आणि यानाचं नाव होतं आदित्य L1। यानाचं नाव होतं आदित्य L1। म्हणजे पहा, इथं 2-3 गोष्टी विचारल्या जातात। एक म्हणजे कशाचं प्रक्षेपण झालं, दुसरं म्हणजे कशाद्वारे प्रक्षेपण झालं, म्हणजे सॅटेलाइटचं नाव काय, तर सॅटेलाइटचं नाव होतं आदित्य L1। आणि यानाचा जर आपण विचार केला तर जर आपण यानाचा विचार केला तर इथे आपल्याला यानाचा विचार केल्यास दिसेल आपल्याला आदित्य L1 असं ते यानाचं नाव आहे। म्हणजे मोहिमेचं नाव 1 आणि यानाचं नाव 2 असे 2 घटक इथे आहेत। यानाचं नाव आदित्य L1। आता कशाद्वारे प्रक्षेपण झालं, ज्याला आपण म्हणतो प्रक्षेपक, रॉकेट, तर ते आपण पाहूया। याचा रॉकेट किंवा प्रक्षेपक होता PSLV C57। हा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं म्हणतो आपण त्याला। उपग्रहाचं नाव आदित्य L1 आणि प्रक्षेपक किंवा रॉकेटचं नाव आहे PSLV C57। याचं वजन होतं 1480 किलो। पहा, गट ब मुख्य परीक्षा 2023 ला आयोगाने चांद्रयान 3चं वजन आपल्याला विचारलेलं होतं, त्यामुळे आदित्य L1चं पण वजन विचारण्याची शक्यता आहे। या मोहिमेचा कालावधी आहे 5 वर्ष आणि या मोहिमेसाठी एकूण 378 कोटी रुपये खर्च आला। म्हणजे अतिशय कमी खर्चाची ही मोहीम आहे। ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने राबवलेली पहिलीच मोहीम। आदित्य L1 ही एक सौर वेधशाळा किंवा सूर्याचा अभ्यास करणारी प्रयोगशाळा आहे, त्याला सोलार ऑब्झर्वेटरी असं म्हटलं जातं। म्हणजे एक प्रकारची ही वेधशाळा किंवा प्रयोगशाळा आहे आणि सूर्याच्या बाह्य वातावरणाचा म्हणजे कोरोनाचा हा अभ्यास करणार आहे। म्हणजे ही सूर्याच्या पृष्ठभागावर उतरणार नाही किंवा सूर्याच्या फार जवळ पण जाणार नाही। सूर्याचं जे बाह्यमंडल असतं तर या बाह्यमंडलाला कोरोना असं म्हटलं जातं, त्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। याच्यामध्ये पुढचा पॉइंट पाहू। 126 दिवसांच्या प्रवासानंतर 6 जानेवारी 2024 रोजी म्हणजे सप्टेंबर 2023 ला लॉन्च केलं आणि 126 दिवसांचा प्रवास केल्यानंतर 6 जानेवारी 2024 ला L1 भोवतीच्या नियोजित कक्षेत त्याला प्रस्थापित करण्यात आलेला आहे। आता L1 पर्यंत, L1 काय मी सांगतो, L1 पर्यंत यान पाठवणारा भारत हा अमेरिका आणि युरोप नंतरचा 3रा देश ठरलेला आहे। म्हणजे मल्टिपल चॉईस मध्ये विचारलं की भारत हा कितवा देश आहे, तर तिथं आपल्याला माहित असं अमेरिका आणि युरोप नंतरचा भारत हा 3रा देश आहे। आता इथे L1 पहा, इथे आपल्याला दिसेल ब्लॅक लाईन मध्ये L1। तर L1 चा अर्थ काय आहे, तर जोसेफ लॅग्रेंज नावाचा एक गणितज्ञ होता, त्याने 1772 मध्ये असा शोध लावला की 2 मोठमोठ्या वस्तुमानाचे जे घटक आहेत, वस्तुमानाच्या ज्या वस्तू आहेत, तर त्यांचं 5 ठिकाणी गुरुत्वाकर्षण सेम असतं आणि त्याला त्याने L1, L2, L3, L4 आणि L5 नाव दिले। तर अशा प्रकारे पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान 5 ठिकाणी त्यांचं गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन फोर्स हे सेम असतं।
त्याला त्याने असे पॉईंट्स दिलेले आहेत, इथे तुम्हाला दिसेल L5 पर्यंतचे, आणि त्यातलं L1 या ठिकाणी म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1 या ठिकाणी आपण आदित्य L1 हे लॉन्च केलेलं आहे, त्या ठिकाणी ते पोहोचलेलं आहे. हे सूर्य पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर लांब आहे आणि इथनं सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करणे अत्यंत सोपं आहे. इथं आपल्याला दिसेल की सर्वात जवळचा हा L1 पॉईंट दिसतो. इथे सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यानचं जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती सेम असते आणि म्हणून तिथे आपण सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे. ओके, पुढचा इश्यू पाहूया. चांद्रयान 3 चे चंद्रावर अलगद अवतरण म्हणजे 2023 साली भारताने आणखीन एक मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, जी की जगासाठी एक मोठं उदाहरण आहे अत्यंत कमी खर्चामध्ये. ते म्हणजे चांद्रयान 3. म्हणजे या अगोदर चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 आपण राबवलेल्या होत्या. आता 2023 ला आपण चांद्रयान 3 ही चांद्र मोहीम राबवलेली आहे. तर चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर, लँडरचं नाव आहे विक्रम, त्यातील प्रज्ञान रोव्हरसह, रोव्हर म्हणजे बग्गी, 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रक्षेपणाच्या 41 दिवसानंतर अलगदपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला आहे. त्याला आपण सॉफ्ट लँडिंग असं म्हणतो. तर इथे या चांद्रयान 3 चे 3 भाग होते. एक होतं प्रपोल्शन मॉड्यूल म्हणजे लँडर आणि रोव्हरला चंद्रापर्यंत घेऊन जाणारा एक उपकरण. दुसरं होतं लँडर म्हणजे चंद्रावरती अलगद अवतरण करण्यासाठीचं उपकरण आणि त्या लँडरचं नाव होतं विक्रम. आणि तिसरं उपकरण आहे रोव्हर म्हणजे बग्गी, त्याला नाव दिलेलं आहे प्रज्ञान. रोव्हरचं काम काय की चंद्रावर उतरल्यानंतर निश्चित ठिकाणी त्याला पोहोचवण्यास, गाडीसारखी छोटी असते पहा, ते तुम्हाला इथं दिसेल. तर अशा 3 उपकरणांद्वारे चांद्रयान 3 आपण राबवली आणि तिथं दक्षिण ध्रुवावरती सॉफ्ट लँडिंग भारताने केलेलं आहे. चंद्रावर पोहोचणारा भारत हा जगातील 4था देश ठरला आहे. पहा इथं 2 मुख्य मुद्दे मी सांगू इच्छितो. एक तर चंद्रावर पोहोचणारा भारत हा जगातील 4था देश आहे. रशिया, अमेरिका आणि चीन हे पहिले 3 देश, परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा किंवा यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे. आतापर्यंत उत्तर ध्रुवावर यान या देशांनी उतरवले होते आणि भारताने पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं आहे. तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि बऱ्याचशा वस्तूंचं जे रहस्य ते उलगडलेलं नाही, म्हणून भारताने दक्षिण ध्रुव निवडला होता आणि दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. इतर काय वैशिष्ट्य आहे याची तेही पाहू. विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला, दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरला त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नाव दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून त्याला शिवशक्ती असं त्या ठिकाणाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याचं जे प्रक्षेपण आहे, मुळात प्रक्षेपण ते झालं होतं 14 जुलै 2023 रोजी LVM-3M4 या प्रक्षेपकाच्या म्हणजे रॉकेटच्या साहाय्याने. त्याला LVM-3M4 असं नाव देण्यात आलेलं आहे, लॉन्च व्हेइकल ज्याला आपण म्हणतो. आणि ते झालं होतं 14 जुलैला. या यानाचे एकूण वजन, आता जे गटबला प्रश्न आला होता तो हा होता की यानाचे एकूण वजन किती. तर कधी कधी सिंगल लायनरमध्ये यानाचं वजन विचारलं जाऊ शकतं, कधी कधी मल्टी स्टेटमेंटमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर 3900 किलोग्राम त्या यानाचं वजन होतं. या मोहिमेचा खर्च सुमारे 615 कोटी रुपये. इतर देशांनी ज्या चांद्र मोहिमा राबवल्या त्यांचा खर्च हा खूप मोठा होता, त्या तुलनेत भारताचा खर्च हा अत्यंत कमी आहे. या मोहिमेचे प्रकल्प संचालक हे फार महत्वाचं आहे. कधी कधी पाठीमागे गगनयानचे वगैरे प्रकल्प संचालक विचारलेले आहे. तर याचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते PV वीरामुथुवेल आणि मोहीम संचालक कॅम्पेन डायरेक्टर होते S मोहन कुमार. आणि या मोहिमेचं जे नेतृत्व केलं ते इस्रोचे अध्यक्ष किंवा संचालक S सोमनाथ यांनी केलेलं आहे. असे 3 जणांची नावं लक्षात असू द्या, प्रकल्प संचालक, मोहीम संचालक आणि नेतृत्व करणारी व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर पाहू लुना 25 मोहीम. पहा, भारताने ऑगस्टमध्ये चांद्रयान 3 हे चंद्रावरती यशस्वीरित्या उतरवलं आणि त्याच रेसमध्ये रशियाने देखील असं ठरवले की आपली पण एक चांद्र मोहीम राबवू आणि भारताच्या अगोदर तिथे उतरवण्याचं त्यांचं टार्गेट होतं 21 ऑगस्टला. आणि त्या चांद्र मोहिमेला रशियाने लुना 25 असं नाव दिलेलं होतं. तर पाहू त्याविषयी. रशियाची अंतराळ संशोधन संस्था आहे रॉसकोस्मोस, जशी आपली इस्रो आहे. त्याने 11 ऑगस्ट 2023 ला लुना 25 यान सुयूज 2 या प्रक्षेपकाद्वारे म्हणजे रॉकेटद्वारे लॉन्च केलं आणि 21 ऑगस्टला तिथे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचं त्यांचं टार्गेट होतं. परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांचं 20 ऑगस्ट 2023 रोजी 10 दिवसाचंच हे यान
लँडिंगच्या वेळी कोसळले आणि ही मोहीम येथेच संपली. म्हणजे ही रशियाची मोहीम अयशस्वी झाली, ज्याला आपण म्हणतो ना इट इज बेटर टू लेट दॅन नेव्हर, म्हणजे दुर्घटना से देर भली. अशा प्रकारे रशियाचं टार्गेट होतं की भारताच्या अगोदर पोहोचायचं, 10 दिवसातच पोहोचायचं. भारताला तिथे 40-41 दिवस लागले आणि यांचं टार्गेट होतं 10 दिवसात पोहोचायचं, परंतु ती मोहीम त्यांची अयशस्वी झाली. तर आपल्याला माहित पाहिजे की कोणाची मोहीम होती आणि कोणती मोहीम होती. ठीक आहे. त्यानंतरचा इश्यू पाहू, ॲबॉर्ट मिशन 1 TVD1 ची यशस्वी चाचणी. काय आहे ॲबॉर्ट मिशन, कशासाठी राबवण्यात आलेली आहे आणि त्याची काय वैशिष्ट्ये ते पाहू. तर गगनयान मोहिमेमध्ये म्हणजे 2018 साली भारताने गगनयान मोहीम जाहीर केली आणि ती 2025 पर्यंत आपण राबवणार आहोत. गगनयान मोहीम काय आहे तर भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम आहे. आतापर्यंत भारताने एकही मानवी अवकाश मोहीम राबवलेली नाही, म्हणजे मानवांना अवकाशामध्ये घेऊन जाणारी मोहीम राबवलेली नाही. तर ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे आणि ही मोहीम 2025 मध्ये राबवण्याचं टार्गेट आहे. तर त्याच्याशी संबंधित ॲबॉर्ट मिशनची एक चाचणी घेतलेली आपण. त्याचा उद्देश आहे की आपत्कालीन स्थितीमध्ये अवकाशवीरांना प्रक्षेपकापासून वेगळे करण्यासाठी असणारी पहिली सुरक्षा चाचणी. म्हणजे जर गगनयान मोहिमेमध्ये काही प्रॉब्लेम आले तर तिथे जे अवकाशवीर आपले गेलेले आहेत त्यांच्या जीवाला धोका जर निर्माण झाला तर त्यांना यशस्वीरित्या कसं पृथ्वीवरती उतरायचं पॅराशूटच्या वगैरे साह्याने, तर त्याच्याशी संबंधित ही चाचणी आहे आणि त्याला नाव देण्यात आलेलं आहे क्रू एस्केप सिस्टीम. एस्केप म्हणजे बाहेर पडणे. ती 21 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रोने राबवलेली आहे आणि या सुरक्षा चाचणीलाच ॲबॉर्ट मिशन म्हटलं जातं. ॲबॉर्ट म्हणजे रद्द करा किंवा बाहेर पडा, एस्केप ॲबॉर्ट मिशन किंवा TVD1 असं देखील त्याला म्हटलं जातं. ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून झालेली आहे. अंतराळ स्थानक असं म्हणतात त्याला. आणि गगनयान जी मी तुम्हाला सांगितली ती इस्रोची पहिलीच मानवी अवकाश मोहीम आहे जी 2025 मध्ये राबवण्याचं टार्गेट आहे आणि याच्यामध्ये 4 व्यक्तींना अवकाशात पाठवण्याचं इस्रोने टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामध्ये 3 व्यक्ती आणि एक व्योमित्र नावाचं एक महिला रोबोट यांचा समावेश आहे. त्यासाठी आपण फ्रान्सचं सहकार्य घेतलेलं आहे आणि ललित थांबिका हे या प्रकल्पाच्या संचालिका आहेत. पुढचा इश्यू पाहूया. जगातील सर्वात मोठ्या खासगी दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 2022 पासून बऱ्याचशा खासगी उपग्रहांचं प्रक्षेपण अवकाशामध्ये केलं जात आहे. अगोदर फक्त शासकीय संस्था करायच्या जसे नासा, इस्रो, रॉसकॉस्मॉस, परंतु आता खासगी संस्थांनी देखील अवकाश मोहिमांमध्ये प्रवेश केलेला आहे. तर तशा अनेक मोहिमा आतापर्यंत झाल्या, परंतु जगातील सर्वात मोठ्या खासगी दळणवळण उपग्रह कम्युनिकेशन सॅटेलाइट नुकताच लॉन्च झालेला आहे. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. तर इलॉन मस्क आपल्याला माहित असेल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, यांची स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी आहे. या स्पेस एक्सप्लोरेशन कंपनीला त्यांनी SpaceX नाव दिलेलं आहे. एक्स हे त्यांचं आवडतं चिन्ह आहे. इव्हन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण सुरुवातीला एक्स ठेवलं होतं, नंतर बदललं. ट्विटरचं पण रिनेम त्यांनी एक्स असं केलेलं आहे, म्हणून त्यांच्या कंपनीचं नाव आहे SpaceX. याने जगातील सर्वात मोठा खासगी दळणवळण उपग्रह ज्युपिटर 3 हा LC-39A प्रक्षेपकाद्वारे केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा USA येथून प्रक्षेपित केला. त्या सॅटेलाइटचं नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं की SpaceX कंपनीने प्रक्षेपित केलेल्या जगातील सर्वात मोठ्या खासगी दळणवळण उपग्रहाचे नाव काय, तर त्याचं नाव आहे ज्युपिटर 3 आणि रॉकेटचं नाव ज्याच्याद्वारे ते प्रक्षेपित झालं त्याचं नाव आहे LC-39A. प्रक्षेपण झालं 27 जुलै 2023 ला आणि या उपग्रहाचं वजन तब्बल 9.2 मेट्रिक टन म्हणजे 9200 किलो आहे, म्हणून तर याला सर्वात मोठा खासगी दळणवळण उपग्रह म्हटलेला आहे. ज्युपिटर 3 आजपर्यंतचा सर्वात मोठा खासगी व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे. याच्यामुळे अमेरिकन इंटरनेटमध्ये किंवा अमेरिकन दळणवळण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होणार आहे. आणि या उपग्रहालाच इकोस्टार 24 असेही संबोधले जाते. दुसरं नाव त्याचं हेही माहीत असू द्या. ज्युपिटर 3चं दुसरं नाव इकोस्टार 24. पुढचा इश्यू पाहू. जगातील पहिल्या क्लाउड बिल्ट प्रात्यक्षिक उपग्रहाचे जानुस 1 यशस्वी प्रक्षेपण. आता अगोदरचा झाला दळणवळण उपग्रह ज्युपिटर 3, आता हा पहिला क्लाउड बिल्ट प्रात्यक्षिक उपग्रह आहे. तर सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटातून फेब्रुवारी 2023 मध्ये हा प्रक्षेपित करण्यात आला. तो जगातील पहिला क्लाउड बिल्ट प्रात्यक्षिक म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो
SSLV-D2 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने तो प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे जानुस 1. हे लक्षात असू द्या. ज्युपिटर 3 जसं खाजगी दळणवळण उपग्रह होता तसं याचं नाव आहे जानुस 1. नाव विचारलं जाऊ शकतं की जगातील पहिल्या क्लाउड बिल्ट प्रात्यक्षिक उपग्रहाचे नाव काय? जानुस 1. पुढचा इश्यू पाहू. इस्रो कडून 7 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण. दरवर्षी पहा नासा किंवा इस्रो किंवा रॉसकॉस्मॉस किंवा जपान, चीन, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया यांच्याकडून जे सॅटेलाइट लॉन्च केले जातात तर त्यावरती प्रश्न विचारले जातात. आयोगाकडून अगोदर इस्रोवर जास्त प्रश्न विचारले जायचे, पण 2022 पासून आयोगाद्वारे इतर देशांच्या मोहिमांवर देखील बरेचसे प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यामुळे इतर देशांच्या मोहिमावर पण फोकस करत चला. आता इस्रोने 7 उपग्रहांचं 2023 ला प्रक्षेपण केलं. 30 जुलै 2023 ला सिंगापूरच्या DSR व अन्य 6 उपग्रह अशा एकूण 7 उपग्रहांचे PSLV C56 रॉकेटचं नाव आहे PSLV C56 याच्याद्वारे सिंगापूरच्या DSR आणि इतर 6 उपग्रह अशा 7 उपग्रहांचं सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि हे सर्वचे सर्व 7 उपग्रह सिंगापूरचेच आहेत, लक्षात असू द्या. आणि ही पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे, कमर्शियल कॅम्पेन आहे. PSLV या प्रक्षेपकाचे हे 58वे उड्डाण होते पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं. DSR त्यातला DSR हा सर्वात महत्त्वाचा उपग्रह आहे आणि या उपग्रहाचं वजन 360 किलोग्रॅम आहे. सर्वचे सर्व 7 उपग्रह सिंगापूरचे आहेत. पुढचा इश्यू पाहू. OneWebच्या 36 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. पहा, आत्ताच इस्रोने आपण पाहिलं की सिंगापूरच्या 7 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यासोबतच इस्रो इतर देशांच्या व्यावसायिक मोहिमांचं देखील प्रक्षेपण करतं. त्यातलीच एक व्यावसायिक मोहीम आहे ती म्हणजे OneWeb कंपनी जी आहे ब्रिटनची, त्यांच्या 36 उपग्रहांचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. ही एक कमर्शियल मोहीम होती. तर कधी केलं? 26 मार्च 2023 रोजी LVM-3 या प्रक्षेपकाद्वारे OneWeb ग्रुप कंपनीच्या 36 उपग्रहांचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. तर हे 36चे 36 उपग्रह ब्रिटन मधली कंपनी, लक्षात असू द्या, OneWeb ग्रुप त्यांचे होते. आणि भारताच्या LVM-3 म्हणजे लॉन्च व्हेकल मार्क 3 असं त्याला आपण म्हणतो, या रॉकेटद्वारे त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेलं हे आतापर्यंत सर्वाधिक वजनाचं म्हणजे 5805 किलोग्रॅम वजनाचं प्रक्षेपण होतं. व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे हे सर्वाधिक वजनाचं आहे म्हणून हे वजन लक्षात असू द्या, 5805. हे OneWebचे 18वे उड्डाण होते. आतापर्यंत 17 वेळा OneWebचे उपग्रह लॉन्च झालेले आहेत. आणि इस्रोची व्यावसायिक उपशाखा जी आहे न्यू स्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची ही दुसरी यशस्वी मोहीम होती. अगोदरही एक मोहीम त्यांनी राबवलेली होती. आणि या सर्वच्या सर्व उपग्रहांचं, सर्व 36 उपग्रहांचे वजन होते 5805 kg, 5805 किलोग्रॅम. पुढचा इश्यू पाहू. नासाच्या SpaceX Crew-6 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण. आता नासाची मोहीम पाहू. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या SpaceX Crew-6 मिशनचे 2 मार्च 2023 रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. तर कशाद्वारे झाले? फाल्कन 9 रॉकेटने, त्याला ड्रॅगन एंडेवर असं म्हणतात, अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस केंद्रातून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. जसं आपलं श्रीहरिकोटा प्रसिद्ध आहे तसं अमेरिकेतलं फ्लोरिडा येथील सेंटर प्रसिद्ध आहे. स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट लक्षात असू द्या, पुढील 4 अंतराळपटूंना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पोहोचवेल. म्हणजे कशासाठी मोहीम आहे ही? तर 4 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अभ्यास करण्यासाठी पोहोचवण्यासाठीची ही मोहीम आहे. हे 4 अंतराळवीर कोणते? तर नासाचे स्टीफन बोवेन आणि वॉरेन वुडी होबर्ग हे 2 अंतराळवीर आहेत. त्यासोबत सुलतान अल्नेयादी हे UAE चे अंतराळवीर आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की अंतराळ स्थानकावर प्रदीर्घ कालावधीसाठी जाणारे UAE चे ते पहिलेच अंतराळवीर आहेत. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि चौथे अंतराळवीर आहेत अँड्री फेडेएव, रशिया. तर हे 4ही अंतराळवीर या SpaceX Crew-6 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पोहोचणार आहेत. पुढचा इश्यू पाहू. भारतीय अवकाश धोरण 2023.
पहा, प्रत्येक क्षेत्राशी संबंधित धोरणे भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र राज्याकडून राबवण्यात येतात. त्यातलंच अवकाश स्थानाशी संबंधित धोरण भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. त्याचं नाव भारतीय अवकाश धोरण, इंडियन स्पेस पॉलिसी. आता इंडियन स्पेस पॉलिसीचं वैशिष्ट्य काय, त्याचं टार्गेट काय आहेत, किती कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे, असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते प्रत्येक धोरणामध्ये आपण पाहतो. त्यातली काही मुद्दे इथे पाहू. खाजगी क्षेत्रातील सहभागाला चालना देण्यासाठी, पहा आत्ताच आपण पाहिलं होतं की खाजगी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे स्पेसएक्स द्वारे. तर आपली जी इस्रो आहे ती भारतीय संस्था आहे, केंद्र सरकारची संस्था आहे. त्याच पद्धतीने इतर खाजगी संस्था ज्या आहेत तर त्या खाजगी संस्थांद्वारे सुद्धा अंतराळामध्ये अनेक रॉकेट लॉन्च करण्याचं, अनेक सॅटेलाइट लॉन्च करण्याचं टार्गेट केंद्र सरकारने ठेवलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण आपण राबवण्यात येणार आहे. या धोरणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की खाजगी क्षेत्रातील सहभागाला चालना देणे. खाजगी क्षेत्रातून ज्या ज्या संस्था अंतराळात सॅटेलाइट लॉन्च करू इच्छितात त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे धोरण करणार आहे. आणि त्यासोबतच खाजगी कंपन्यांकडून अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2023 मध्ये या धोरणाला मान्यता दिली. त्याची काही वैशिष्ट्ये पाहू. पहिले वैशिष्ट्य, हे धोरण अवकाश क्षेत्रातील खाजगी क्षेत्राच्या सहभागाला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य, जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा सध्या फक्त 2% आहे आणि तो भविष्यात 10% पर्यंत वाढवला जाणार आहे, कारण खाजगी गुंतवणूक इथे होणार आहे. भारतीय अवकाश उद्योग हा 2019 मध्ये $7 अब्ज होता, जो 2024 पर्यंत $50 अब्ज पर्यंत वाढेल आणि ते वाढण्यासाठी याच्यामध्ये धोरणामध्ये अनेक प्रोत्साहने देण्यात आलेली आहे. या नव्या धोरणानुसार इस्रो, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस त्यासोबतच इतर ज्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत आणि संस्था आहेत त्यांची जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली आहे. तर इस्रो जी आहे ती केंद्र सरकारची अधिकृत संस्था आहे, आपणा सर्वांना माहीत आहे. परंतु न्यू स्पेस इंडिया ही जी संस्था आहे ती अवकाश क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक उपक्रम राबवण्याचं काम करते, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. आणि इन स्पेस जी आहे तर इस्रो आणि इतर ज्या गैर सरकारी संस्था आहेत तर यांच्यामध्ये इंटरफेस म्हणून कार्य करण्याचं काम हे इन स्पेसचं आहे, म्हणजे दोघांमध्ये समन्वय साधण्याचं. याचं कार्य आहे धोरण राबवण्याचं आणि याचं कार्य आहे इस्रो आणि इतर ज्या बिगर सरकारी संस्था आहेत त्यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेटर म्हणून कार्य करणे. तर यांची जबाबदारी या धोरणामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. इतर जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण अभिनव इयरबुक मध्ये विस्तृतरित्या दिलेलीच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिनव इयरबुक 2024 हे आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्र खूप चांगला प्रतिसाद त्याला देत आहेत, त्याबद्दल आपलं खूप आभार. अशाच प्रकारचं आपलं समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती आणि सुगम गणित जे सरळ सेवेसाठी लिहिलेलं आहे स्पेशल, तर त्याची पहिली आवृत्ती ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. रिसेंटलीच ते पब्लिश झालेले आहेत, त्याचाही आपण लाभ घ्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याशिवाय आपलं अभिनव प्रकाशन पुणे नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, तर त्याला पण तुम्ही जॉईन व्हा. डेली अपडेट्स आपण त्याच्यावरती पाठवत असतो. इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिनव इयरबुक 2024चं एक सॅम्पल कॉपी दिलेली आहे. याशिवाय ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक पण आपण तिथे दिलेली आहे. अशा प्रकारचं आपण वैज्ञानिक व संरक्षण विषयक घडामोडीच्या भाग 2 मध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.